पुण्याला आपल्याला ग्रोथ हब तयार करायचा आहे। आज बघा आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे किंवा महाराष्ट्राचा जो GDP आहे हा $580 बिलियन आहे, $580 बिलियन आहे। त्याच्यामध्ये पुण्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते $70 बिलियन आहे, म्हणजे मोठं कॉन्ट्रीब्युशन करणारं पुणे आहे। पण पुण्याचं पोटेन्शियल किती आहे तर पुण्याचं पोटेन्शियल हे जवळपास $280 बिलियन पर्यंत पुण्याचं एकट्या पुण्याचं पोटेन्शियल आहे की पुणे एवढं कॉन्ट्रीब्यूट करू शकतं। आणि म्हणून हे जे जवळपास 4 पट जे कॉन्ट्रीब्युशन पुणे करू शकतं या दृष्टीने पुण्याला कसं विकसित करायचं, त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं टाउन प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी आता आपण हातामध्ये घेतल्या आहेत। आणि ग्रोथ हब ज्यावेळेस आपण विचार करतो आजही बघा, एक मागची वेव होती ही IT ची वेव होती। IT च्या वेवमध्ये पुण्याने तुलनेनं बरं काम केलं, खूप चांगलं मी म्हणणार नाही, पण तुलनेनं पुण्यानं चांगलं काम केलं।